नमस्कार मित्रांनो. आज पाहणार आपण अपूर्णांक संख्यांचा गुणाकार. मागच्याच व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांक संख्यांचा भागाकार बघितला. आता आपल्याला अपूर्णांक संख्यांचा गुणाकार करायचा आहे. तर गुणाकार करते वेळी म्हणजे भागाकार आणि गुणाकार एकच असल्या टाईप आहे. भागाकारलाच आपण गुणाकारामध्ये रूपांतर करत होतो आणि मग त्यांचा गुणाकार करत होतो. यामध्ये अपूर्णांक संख्यांचा गुणाकार ऑलरेडीच आहे, म्हणजे याचा फक्त आणि फक्त गुणाकारच करायचा. भागाकारला गुणाकारात रूपांतर सोपं करण्यासाठी करत होतो आपण. या गुणाकारला भागाकारामध्ये रूपांतर नाही करायचं, नाही तर सोपं होते बा म्हणून गुणाकारला भागाकारामध्ये डिवाइड करा. ठीक आहे. तर असं करायचं नाही. गुणाकारला गुणाकाराच राहू द्यायचा. फक्त भागाकार जर असला तर त्याला गुणाकारामध्ये रूपांतर करायचं. जसा की प्रश्न आहे, समजा पहिलाच प्रश्न आहे 4/7 गुणिला 5/24. ठीक आहे. इथं काय आहे? गुणिला आहे. मग गुणिला आहे तर सरळ काय करायचं? मी काय करू शकतो? इथं भाग तुटत असेल तर भाग तोडन, अन्यथा काय करत? नाही तुटत असेल तर नाही तोडत. ह्या 4चा 24 मध्ये भाग जाते. ठीक आहे. 4चा भाग 24 मध्ये जाते म्हणजे 4 1 4 आणि 4 सख 24. ठीक आहे. मग इथे किती वाचले? 1 गुणिला 5/7 गुणिला 7. आता भाग जाते का? नाही जात. मग सरळ काय करायचं? अंशातला अंशात आणि छेदातला छेदात गुणाकार करायचा. 5 1 5 आणि 7 सख 42 झाला. आता जाते का भाग? नाही जात. मग हा काय झाला? आपला आन्सर. ठीक आहे. क्लिअर आहे. आता पाहू आपण समोरचा प्रश्न. गुणाकारामध्ये काहीच तेवढं बघायचं नाही. गुणाकार करते वेळी एकच विचार ठेवायचा, ते जर भाग तुटत असेल तर भाग तोडत जायचा, आणि नसेल तुटत तर अंशातला अंशात आणि छेदातल्या छेदात गुणाकार करत जायचा. जसा की प्रश्न आहे 15/42 गुणिला 28/60. काय आहे? 28/60. प्रश्न आहे 15/42 गुणिला 28/60. याच्यात भाग तोडू शकतो आपण. ठीक आहे. कसा आता? ह्या 15 1 15, 15 चोक 60. ह्या 28 आणि 42 मध्ये कितीचा भाग जाते? 7चा पण जाते. 7 चोक 28 आणि 7 सखम 42. 14चा पण जाते. 14 दुने 28, 14 त्रिक 42 आणि 2चा पण जाते. आपल्यावर आहे. आपल्याला जर पाढे पाठांतर असेल तर आपण सोपं लवकरात लवकर करू शकतो. समजा जर मला जर करायचं, मी काय करत? 14 दुने 28 आणि इथे किती येईल? 14 त्रिक 42. म्हणजेच काय मिळालं मग आपल्याला? हे 1 गुणिला 2 आपण मध्ये किती मिळाले? 3 गुणिला 4. अजून ह्या 2चा 4 मध्ये भाग जाते. भाग तोडू शकतो मी. 1 2 आणि 2 दुने 4. आता काय मिळेल आपल्याला? 1 1 1 आणि किती येते? 3 दुने 6 म्हणजे 1/6. 1/6 म्हणजे 1/6. हे काय झालं? आपलं आन्सर झालं. क्लिअर आहे. समोरचा प्रश्न पाहू. समोरचा प्रश्न आहे 6/9 गुणिला 25/100 गुणिला 108/18. ठीक आहे. प्रश्न आहे 6/9 गुणिला 25/100 गुणिला 108/18. तर काय काटपीट करायचं? या 6चा 18 मध्ये भाग जाते. 6 1 6 साइन त्रिक 18. 25चा 100 मध्ये भाग जाते. 25 1 25 आणि 25 चोक 100. कारण गुणाकारामध्ये आपण काटापिटी कोणाही सोबत करू शकतो. फक्त अंशाचा अंशासोबत काट नाही करू शकत आणि छेदातला छेदासोबत नाही करू शकत. बाकी अंश आणि छेदचा करू शकतो. तसाच किती 9चा यामध्ये भाग जाते. 9 1 9
9 1 9, 10 मधून 9 गेले, वाचले किती? 1, 8 चिटकले, हे किती झाले? 18, आणि 9 दुने 18. ठीक आहे, म्हणजे किती मिळाले आपल्याला आता? हे 1 गुणिला ह्या 1 गुणिला हे किती? 12 अपॉन हे किती? 1 गुणिला हे किती? 4 गुणिला हे किती? 3. ठीक आहे, अजून भाग जाते. 4चा भाग जर तोडला तर 4 त्रिक 12 आणि 3 3 कटले, 3 1 3, म्हणजे वाचलं काय? फक्त 1. 1 अपॉन 1 म्हणजेच 1, म्हणजे 1 पण लिहू शकतो आपण. ठीक आहे, क्लिअर आहे? हे झालं आपलं, समजलं? पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे, पुढचा प्रश्न आहे 3 अपॉन 12 भागीला 3 अपॉन 12 भागीला 8 अपॉन 12 गुणिला अपॉन गुणिला 4 अपॉन 10. ठीक आहे, प्रश्न आहे 3 अपॉन 12 भागीला 8 अपॉन 12 गुणिला 4 अपॉन 10. सर्वात आधी काय करायचं? 3 अपॉन 12 जसेचे तसे, इथे कोणते चिन्ह आहे? भागीलाचं. मी काय करतो, याला गुणाला रूपांतर करतो. समोरच्या संख्येची काय होईल? पलटी होईल. याला जर पलटी केली तर किती होईल? 12 अपॉन 8, आणि काय आहे? गुणाकार जसा तसा 4 अपॉन 10. ठीक आहे, आता त्याला काट करायचा आहे. तर 4 1 4, 4 दुने 8. अजून कोणत्या संख्येचा भाग जाते? हे 12, हे 12 कटले, अजून जाते का? नाही जात. मग किती मिळाले आपल्याला? हे 3 गुणिला 1 अपॉन इथे किती मिळाले आपल्याला? 2 गुणिला 10. याला जर सॉल्व्ह केलं तर 3 1 3 आणि 10 दुने 20, म्हणजे 3 अपॉन 20 हे काय झालं आपलं आन्सर. क्लिअर आहे? समजलं? तसा पुढला प्रश्न घेऊ. पुढला प्रश्न आहे अंडर रूट 169 अपॉन 26 गुणिला 4 अपॉन अंडर रूट मध्ये 49. ठीक आहे, प्रश्न आहे वर्गमूळामध्ये 169 अपॉन 26 गुणिला 4 अपॉन वर्गमूळामध्ये 49. आता सर्वात आधी या वर्गमूळात म्हणजे काय होते? याला कसं अंडर रूट. अंडर रूट म्हणजे या वर्गाच्या चिन्हामध्ये, वर्गमूळाच्या चिन्हामध्ये असलेल्या असलेल्या कोणती पण एक संख्या, कोणती पण, हे काय त्या संख्याचा वर्ग असते. काहीतरी एक तर पॉइंट मध्ये राहील किंवा एक परफेक्ट वर्ग राहील. ठीक आहे, सर्वात आधी यांना बाहेर काढायचं. 169 ला जर मी बाहेर काढलं तर ह्या वर्गमूळाच्या बाहेर, तर 169 कशाचा वर्ग आहे? तुम्ही म्हणा 13चा वर्ग आहे, कारण 13चा वर्ग काय? पाठांतर करायचा. समजा जर 169 नाही पण माहित आहे समजा, तर 169 वर्गमूळ तपासणं कसा तपासतो आपण? तर वर्गमूळ जर तपासायचा आहे का कोणत्या संख्येचा आहे, तर मी काय करणार? वर्गमूळात होते दोन संख्या, म्हणजे दोन संख्येला आपण गुणतो. हे दोन संख्येचा मी काय केला? पकडली. एकक स्थानी किती आहे? 9 आहे. 9 कोणत्या आणि कोणत्या संख्येचा वर्ग केला तर 9 मिळते? तर 3चा वर्ग आणि 7चा वर्ग केला तर 9 मिळते. ठीक आहे, मग ह्या दोन संख्या सुटल्या. आता कोणती संख्या राहिली? 1. 1च्या अगोदर येणारी कोणती किंवा 1 पर्यंत येणारी कोणती वर्ग संख्या आहे? 1. 1चा वर्ग 1च, म्हणजे 1 एकदा इथं लिहिला, एकदा इथं लिहिला. आता मी कन्फर्म झालो की एक तर हा 13चा वर्ग आहे किंवा 17चा वर्ग आहे. मग ह्या परफेक्ट माहित करण्यासाठी याचा मिड पॉइंट पकडायचा किती? 15. कारण एकक स्थानी 5 असल्यानंतर आपण काय करतो? याला सोपं करतो.
एकक स्थानी जर 5 असल्या तर या 15चा वर्ग काय, या 5चा वर्ग 25. ह्या 1 मध्ये जर प्लस 1 केला तर या 1 मध्ये जर 1 प्लस केला तर किती आले 1. आणि हा ह्या 1 मध्ये जर प्लस 1 केला तर किती आले 2. आणि या दोन संख्या, या दोनचा काय करायचा गुणाकार, बे एक बे. ठीक आहे. त्याच संख्येमध्ये 1 प्लस करायचा आणि त्याच संख्येला ते बेरजेनं काय करायचं गुणाचं. मग 225 जर आल्या तर 225 पेक्षा ही संख्या लहान आहे की मोठी आहे, हे आलेल्या पैकी लहान आहे ना, लहान आहे म्हणून या लहान संख्येचा काय आहे तो वर्ग आहे. म्हणजे काय आहे 13चा अपॉन 13 वर्गमुळात 169 बाहेर जर काढले तर किती निघाले 13. खाली किती आहे अपॉन मध्ये 26. मग गुणिला हे 4 जसेचे तसे अपॉन वर्गमुळात किती आहे 49. आणि 49 कशाचा वर्ग आहे 7चा वर्ग आहे. ठीक आहे. आता कट करू शकतो का आपण, यामध्ये 4 मध्ये आणि 26 मध्ये 2चा भाग जाते, मी 2चा भाग करतो. बे दुने 4, बे एक बे आणि बे त्रिक 6. आता जाते का नाही जात. म्हणजे किती मिळाले आपल्याला 13 गुणिला 2 अपॉन इथे, अरे एक मिनिट हा, इथे किती मिळाले 13 गुणिला 7. 13 आणि 13 काय झाले कट, मग वाचले किती इथे 2/7. हे काय झाला आपला आन्सर. ठीक आहे. क्लिअर आहे, समजलं. आता पाहू आपण नेक्स्ट प्रश्न. नेक्स्ट प्रश्न आहे 36 वर्गमुळात 25, 36 अपॉन वर्गमुळात 25 गुणिला वर्गमुळात 81 अपॉन वर्गमुळात 121. ठीक आहे. 36 अपॉन वर्गमुळात 25 गुणिला वर्गमुळात 81 अपॉन वर्गमुळात 121. सर्वात आधी काय करायचं, वर्गमुळात असलेल्या संख्यांना बाहेर काढून घ्यायचं. इथे किती आहे 36 अपॉन वर्गमुळात किती आहे 25. 25 कशाचा वर्ग आहे 5चा, तर इथे 5 बाहेर काढला गुणिला वर्गमुळात 81 कशाचा वर्ग आहे 9चा, 9 9 81. 9 जर बाहेर काढले तर काय 81 ला वर्गमुळात 81 ला बाहेर काढले तर किती 9. तसंच वर्गमुळात किती आहे 121 अपॉन मध्ये, तर 121 कशाचा वर्ग आहे 11चा. आता काय झाले हे त्यांच्या रूपात येऊन गेलं. मग आता भाग तुटते का नाही तुटत. पण मग काय करतात अशा वेळी अंशातला अंशात आणि छेदातला छेदात गुणाकार. कारण 9चा 11 मध्ये नाही जात, 11चा 36 मध्ये नाही जात, 5चा 36 मध्ये नाही जात आणि 5चा 9 मध्ये नाही जात. ठीक आहे. मग अशा वेळी गुणाकार 9 सक 54, हातचे आले 5, 9 त्रिक 27, 27 न 5 32 अपॉन 11 पाची 55, म्हणजे 324 अपॉन 55. हे काय झालं आपलं आन्सर. क्लिअर आहे, समजलं.